आपण जर या ठिकाणी आपलं मतदान आजपासून दुसऱ्या मुलांना निवडून दिलं तर निश्चितपणाने आपण आपला विकास होणार नाही, आपल्या गावात शासनाच्या योजना येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सर्वांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस आम्ही या ठिकाणी पाटलांच्या विरोधात मतदान केलं, म्हणजे आम्ही पक्षाला उमेदवारी दिली, त्यांचा या ठिकाणी आम्ही प्रचार केला. भाजपच्या बसले होते, परंतु या ठिकाणी अतुल घरात निवडून आले. आणि तर गणेश पाटलांना माझं सांगणं आहे की अतुल घरातली सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या काही योजना आहेत त्या सगळ्या आम्ही ज्या वेळेस आहेत त्या त्यावेळेस आमच्या गावातील लोकांना शिफारस काम केले. आणि या ठिकाणी एक अभ्यासू जिल्हा परिषद मध्ये आज जर 8 जण बघितलं जिल्हा परिषदचं एक अभ्यासू नेतृत्व म्हणजे या ठिकाणी यशवंतभाऊ पाटील जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, राजेभाऊ पाटील जिल्हा परिषद सभापती होते, त्यांच्या आईने सुद्धा जिल्हा परिषद पहिले काम केले. आणि त्याच उमेदवार आपले दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे प्रपुराता राजेभाऊ पाटील त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्रबाबू पाटील हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचा जिल्हा परिषद निधी कसा आणायचा या दोघांना माहित आहे. आणि यांच्यामध्ये निश्चितपणाने आपल्या सर्वांचा विकास होणार आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठलाही या ठिकाणी मुलतापाला बळी न पडता कमळ या चिन्हावर आपलं बटन दाबायचं आहे. आज बघितलं आपण गेल्या विधानसभेला फार मोठी चूक केली सगळ्यांनी, केली का नाही? गेल्या विधानसभेला आपल्या जवळचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी विरोधी आमदार निवडून दिला. आज सगळ्याला माझी विनंती आहे पुढील चौकशी करा. 6 वर्ष होत आलं, 1 रुपया सुद्धा गावाला आपल्याला दिला नाही. दिला का नाही? 55 पासून एक काम दिले म्हणून 55-5 काय हेडला निधी असतो का? त्या हेडला निधी नाही. 55-5 फक्त काम दिलंय म्हणून 10 लाख सांगतात. अजून कुठं काम नाही, पत्ता नाही. 6 वर्षामध्ये एकही काम दिलं नाही. दुसरी गोष्ट आमदारकीच्या वेळेस मोठमोठे आश्वासन दिले तुम्हाला सगळ्याला. आणि आमदारकीच्या वेळेस आश्वासन देत असताना ते स्वतः निवडून आले. आमदार त्या 55-5ला मुख्य पण निधीच नसतो. आमदारकी निवडून आले, मोठमोठ्या गप्पा मारल्या. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आमदार झाले, आमदार झाल्यानंतर या ठिकाणी एकदा तर आले का? डायरेक्ट जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दौऱ्यालाच आमदार पर्यंत आले. तुमच्या या ठिकाणी निवडून दिल्यानंतर आभार मानायचे कधी आले का? मला निवडून दिलं तुमचं सगळ्यांचा आभार आहे असं म्हणायला सुद्धा ते आमदार आले नाही. डायरेक्ट जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर परत या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी तुम्हाला अजून मोठे मोठे आश्वासन देऊन गेले. म्हणजे या ठिकाणी कोण खरं कोण खोटं आदरणीय मालकाने दादाने किती आपल्या गावाला विकास केलाय, किती निधी दिलाय त्याचं परीक्षण करा. आणि गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला किती निधी दिलाय त्या गोष्टीचा आत्मचिंतन करा. कारण का या ठिकाणी आपल्या गावचा जर विकास करायचा असेल तर निश्चितपणाने प्रशासन मालक गणेश पाटील, राजेबापू पाटील या सर्वांच्या पाठीमागे जाणं आपलं कर्तव्य आहे. तसं केलं तर काही आपल्याला आपण या ठिकाणी आपल्या गावाचा विकास करू शकतो. कोणी काही तर आमच्या गावामध्ये 2 पार्टी आहेत. कोटोबे गावामध्ये कारणे तात्या पाटील, नारायण मेटकरे आणि आमची शिंदे बापू, आम्ही आमच्या 2 पार्टी गावामध्ये. आमदारकीला सुद्धा आम्ही एक झालो, परंतु काय कारणास्तव अपवामुळे या ठिकाणी विरोधी पार्टीला आम्ही सगळी खूप त्यांना दिली गेलं. आता सुद्धा आम्ही सगळी जण एक आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आता नाना म्हणायचं तात्या करतोय, तात्यानं मोठा म्हणायचं नारायण मेटकरे करतील असं न करता आता जसं आपण एक जणांनी एक झालं सगळ्या दोन्ही पार्ट्या गावाला एक आहे. आपण दोन्ही पार्ट्या आपण एक आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता त्याला कमीत कमी 230 मतं पडले जायला पाहिजे. गाव 70-80-90% गाव झालं पाहिजे. काय होतं मात्र मालक प्रत्येक गावामध्ये अशी अवस्था आहे. सगळं पुढे एका बाजूला जायला परंतु व्हॉट्सअप पेशंट आणि नवीन युवक यांना आपण विचारत घेत नाही. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं घातला होतोय की जो विचार करण्याची गरज आहे. आपण सगळ्या युवकांना सगळ्यांना विश्वासात घ्यावं. सगळ्या मतदारांचं मूल्य काय सगळ्यांच्या घरोघरी जाऊ, आपण चांगला प्रचार करू. आणि निश्चितपणानं जिल्हा परिषद मध्ये प्रपुराता राजेबापू पाटील यांना प्रचंड अशा बहुमत संख्येला आपण निवडून देऊ. हक्कानं त्याच्याकडून काम करून देऊ.